नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर. तर खूप विद्यार्थ्याचे मागे मला खूप मेसेज पडत होते, सर शेवटचे 30 दिवस राहिले पेपरला आणि या 30 दिवसामध्ये आम्ही खरंच आता अभ्यासाला लागतोय, कारण की आमचा काहीच अभ्यास नाही. 10%, 20%, 30% असा अभ्यास आहे आणि या महिनाभरामध्ये शेवटच्या 30 दिवसामध्ये आम्ही जर अभ्यास केला तर आम्ही खरंच पास होईल का, असं खूप विद्यार्थ्यांचे मेसेज आले. कॉमेंटमध्ये म्हणा, पर्सनलमध्ये मेसेज सुद्धा म्हणा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल सुद्धा आले आणि खूप विद्यार्थी विचारतात, सर शेवटचा 1 महिना उरला, यामध्ये खरंच आम्ही पास होईल का. आता मी तुम्हाला खरं सांगतो, मनातून सांगतो, तुमच्याकडे आता शेवटचा 1 महिना राहिला आहे, म्हणजे शेवटचे 30 दिवस राहिले. आज तारीख आपल्याकडे पाहायला गेली तर आज तारीख आपल्याकडे 24 फेब्रुवारी 2026 आहे आणि आपले पुढं 23 मार्च 2026 पासून आपले काय असणार आहे, एक्झाम असणार आहे. जवळजवळ पाहायला गेले तर आज आपल्याकडे कंप्लीट 30 दिवस आपल्या हातात आहेत. 30-29 दिवस असं धरून त्याला आपल्या हातात आहे. आता या दिवसामध्ये आपला काहीतरी अभ्यास असेल, ज्या विद्यार्थ्यात काहीच नाही किंवा ज्या विद्यार्थ्यात काहीतरी आहे, तर आता यांचा मी अभ्यास कसा करायचा हे बी सांगतो आणि त्यासोबत पास होईल का नाही हे पण सांगतो. आता कसं आहे बाळा, माहिती आहे का, काही न करण्यापेक्षा काहीतरी केलं कधी पण बेनिफिशियल, कधीही फायद्यात ठरतं. आता काही जण म्हणते, काय म्हणता सर तुम्ही, नेमकं तुम्हाला सांगतो. आता तुम्ही पेपरमध्ये 1 महिना राहिला आणि 1 महिन्यामध्ये तुम्ही काहीतरी अभ्यास करून पेपरला जाताय, त्यामुळे तुम्हाला काहीतरी पेपरमध्ये लिहिता येणार आहे, काहीतरी तुम्ही पेपरमध्ये लिहिता येणार आहे आणि तुम्ही ते पेपरमध्ये लिहून जरी चांगल्या प्रकारे आले तर इझिली तुमची पासिंग होईल, याची गॅरंटी मी देतो. म्हणजे आता काही पण हवत नाही फेकाच, बरोबर. मी जे सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला या 30 दिवसामध्ये अभ्यास करायचा आणि पासिंगची गॅरंटी माझ्यावर सोडून द्यायची. जसा म्हणतोय तसा फक्त तुम्ही अभ्यास करा. या 30 दिवसामध्ये तुमचे पास नाही झाले तर येऊन मला बोला की सर आम्ही अभ्यास केला पास नाही झालो, तर ती वेगळी गोष्ट राहिली. पण एक तुम्हाला सांगतो, या 30 दिवसामध्ये तुम्हाला कसा अभ्यास करायचा आणि कशा प्रकारे तुम्ही पास व्हायचं इन डिटेल मी सगळं सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघूया आपण काय. आता 30 दिवसामध्ये बऱ्याच विद्यार्थी मला प्रश्न विचारत होते की सर आम्ही पास होईल का. तर बाळा एक सांगतो, तू मनातून जर अभ्यास केलाय 30 दिवसामध्ये, फक्त 30 दिवस म्हणतो मी, शिल्लक ते नाही म्हणत. कारण की विचार कर, जर आता जर या 30 दिवस जर तू अभ्यास नाही केला तर तुला पुन्हा 6 महिन्यांनी अभ्यास करावा लागेल आणि डिग्री काढायची आहे, म्हणून तुला वारंवार पेपर द्यावा लागतील. मग त्याच्यापेक्षा आपण जर पहिलाच अटेम्प्ट जर चांगला पॉवरफुलने दिला, चांगला अभ्यास करून जर दिला, तर पुढच्या वेळेस आपल्या रिपीटरमध्ये पेपर द्यायची गरज पडणार आहे का, तर नाही. तर मग त्यामुळे काय करायचं, आपले शेवटचे 30 दिवस उरले तर 30 दिवस चांगला अभ्यास करायचा आपल्या आणि 30 दिवसामध्ये हा विषय क्लिअर करायचा आहे. कारण पेपरला पुन्हा पुन्हा तेच मेंटल स्ट्रेस आपल्याला घ्यायचा नाहीये, पुन्हा पुन्हा तो ताण घ्यायचा नाहीये. आपल्याला फक्त आता एवढा महिनाभर हा ताण घ्यायचा आहे आणि हा डोक्यातून हा विषय जो आहे एकदा पास होऊन पुढच्या वर्गात जायचे. त्यामुळे आपल्या पुढचं 1.5 वर्ष रिलॅक्स राहते. तर आपल्याला काय करायचं, सुरुवातीला तुम्ही सांगतो या 30 दिवसामध्ये तुमची पासिंग होणार आहे. फक्त तुम्हाला अभ्यास करायचा. कसा अभ्यास करते आता एक पाहू तुम्हाला. आता सुरुवातीला तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुमच्या सगळ्या विषयाच्या ब्ल्यूप्रिंट काढतात. ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय, तुम्हाला सिलेबस कॉपी आहेत आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे आणि नसतं आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण तुम्ही जाऊन बघू शकता वगैरे की आपल्या सिलेबस कॉपी आहेत. ज्याच्याकडे ऑलरेडी आहेत तर त्यांचं चांगलं आहे, ज्यांच्याकडे नाही त्यांनी आपला ॲप डाउनलोड करा. त्याला फ्री मटेरियल सेक्शनमध्ये तुम्हाला BMS फर्स्ट इयर सिलेबस म्हणून तिथं भेटून जाईल, त्यामध्ये सिलेबस कॉपी आहे. आता सिलेबस कॉपीचे तुम्ही जर खाली जातात तर त्यामुळे तुम्हाला ब्ल्यूप्रिंट म्हणून एक सेपरेट पाहायला मिळेल. ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे त्यांना बेस्ट आहे, ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगतो. ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय असते की एक सिलेबसची आपली कॉपी असते आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की जे 8 ACQ ते कशावरती विचारले जाणार आहे, जे 4 LQ ते कोणत्या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात. म्हणजे आपले स्पेसिफिक 4 चॅप्टरचे नाव असतील किंवा 2 चॅप्टर असेल किंवा 1 चॅप्टर असेल, त्या स्पेसिफिक दिलेले असेल आणि ह्यावरूनच विचारणार आहे असं त्यांनी मेन्शन केलंय की ते शिल्लक यावरती बाहेर प्रश्न टाकू शकत नाही. आणि जर पडला तर तो ऑड पेपर असेल बरं का, कारण की आता काही पण थोडंफार होतं इकडे तिकडे. पण जर पाहायला गेलं तर मोस्ट ऑफ द चान्सेस 95% पेपर ऑलमोस्ट ब्ल्यूप्रिंट फॉलो करतो. 5% मध्ये जर एखादा जर इन केस जर काही ऑड पडला वगैरे तर 5% मध्ये फेरफार होऊ शकतो. पण 95% पेपर आपण जर पाहायला गेलं असं होतं नाही बरं का, पण थोडे आपले रिअल चान्सेस पाहायला मिळतात ऑडचे. पण 95% आपले पेपर ॲज इट इज ब्ल्यूप्रिंट फॉलो करतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला सगळ्यांनी ब्ल्यूप्रिंट काढायच्या. ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय असेल, कोणत्या टॉपिकवर कोणते SQ विचारणार आहे आणि कोणत्या टॉपिकवरती LQ विचारणार आहे हे तुम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायचे. आणि याचे काय करायचे, एका सिंगल शीटवरती तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे 5 सब्जेक्टचे काय करायचे, काढायचे आणि तुमचे जिथं तुम्ही झोपताय वगैरे किंवा स्टडी टेबल असेल तिथं लावून द्यायचे. दररोज काय करायचं, तुम्हाला काय करायचं, एकदाच डोकं घालून त्या घालून पाहिजे सिलेबस कॉपमध्ये की आपल्याला कोणता LQ चॅप्टर कोणता SQ चॅप्टर आहे. आणि तुम्हाला काय करायचं, आता तुम्ही पाहिलं एकदा की हा टॉपिक SQ ला, हा टॉपिक LQ ला, तुम्हाला एकदा काय समजला, हा असा आहे रे बाबा आपला सिलेबस आहे. मग तुम्हाला काय कळालं, पूर्ण गेममध्ये खेळायच्या अगोदर तुम्हाला गेमचे बेसिक रूल कळले की गेममध्ये काय असणार आहे काय नाही, आपले कशा प्रकारे ॲडव्हेंचर असणार आहे. तर तुम्हाला एक बेसिक रूल कळले की मेन काय होतं, आपला सिलेबस तुम्हाला कळून गेला. सिलेबस कळाला. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं, जे काही टॉपिक्स वगैरे असणार आहे तर दिवसाला मी एक सजेस्ट करेन तुम्हाला. आता वेळ खूप कमी राहिला आहे, तुम्ही दिवसाला 5 सब्जेक्ट सोबत घ्या. का असं म्हणतो मी, कारण की तुम्ही जर असं घेताल, आता काही जण म्हणते का सर आम्ही 1 घेऊ कोण 2 घेऊ, ॲज युअर विश, ज्याला जसं जमतं त्यांनी तसं घ्या. पण मी जर असतो तुमच्या जागेत तर मी 5 सब्जेक्ट घेतले असते, कारण की मला तसं सोपं पडतं, मी तसं करत असतो. आता मी सांगतो 5 सब्जेक्ट घेण्याचं काय कारण का, ज्याचं होतंय बरं का, ज्याला होतंय त्यांनी खरंच तसं फॉलो करा, ज्यांना नाही होत त्यांनी आपापल्या वेळेने चला. पण एक सांगा दृष्टिकोन कसा की तुम्हाला या दिवसामध्ये आपल्याकडे 24 तास आहे. 24 तासामध्ये काय करायचं, आता शेवटचा
शेवटचा महिनाभर उरला. मग महिनाभर उरला ना आपल्याकडं, मग आपल्याला काय करायला झोप थोडी आपली जी आहे, आपण 10 तास 12 तास 15 तास दिवसभर म्हणतो झोपी जातो, तर आपल्याला एवढी झोप घ्यायची नाही. आपल्याला थोडी झोप कमी करायची फक्त 1 महिनाभर ना. मग 1 महिनाभर आपण झोप कमी घेऊ शकतो. नंतर आपल्याला झोपा जायचे. नंतर काय करायचं आपल्याला, काय करायचं हे बघा की आपल्याला झोप थोडी कमी करायची. 5 ते 6 तास, 6 तास ॲव्हरेज धरून त्याला 5 ते 6 तास आपल्याला झोप घ्यायची. मग 24 मधले जर 6 तास जरी धरून दिले 18 तास दिवसातले आपल्या हातात आहे. आणि यामध्ये आता तुम्हाला एक बी सांगतो, आता तुमचं कॉलेज काय सुरू नसणार हे पण मला माहिती आहे. आता कॉलेजला तुम्हाला सुट्ट्या लागल्या असतील आणि यामध्ये तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. आता यामध्ये काय करायचं तुम्ही की जे तुमच्याकडे वेळ आहे, तर दिवसातला प्रत्येक तुम्हाला काय करायचे 2 ते 3 तास, मिनिमम 2 ते 3 तास पर सब्जेक्टला द्यायचे. जे विद्यार्थी सिंगल सब्जेक्ट, डबल सब्जेक्ट किंवा ट्रिपल सब्जेक्ट दिवसाला घेऊन चालले असेल तर त्यांनी 4-4, 5-5 तास एक सब्जेक्टला द्यायचे. पण जे विद्यार्थी 5ही सब्जेक्ट एका दिवसात घेऊन चालले तर त्यांनी मिनिमम 2 ते 3 तास का द्यायचे, प्रत्येक विषयाला द्यायचे. मग तो कसा वेळ भेटा ना तुम्हाला, प्रत्येक लॅबमध्ये असेल तर लॅबमध्ये बसा, घरी होत असेल तर घरी अभ्यास करा, पण सिरियसली होऊन ते 2 ते 3 तास एका विषयाला द्यायचं. आता काही जण मध्ये सर आम्ही 2 ते 3 तास का द्यायचे, बाळा वेळ का म्हणतो मी 2 ते 3 तास, तर तुम्हाला मेन टाईमवर फोकस नाही करायचं आहे, तुम्हाला मेन टॉपिकवरती फोकस करायचं आहे. तुम्हाला काय करायचं, ब्ल्यू प्रिंट जर उचलली तर ब्ल्यू प्रिंटमध्ये तुम्हाला काय करायचं, जे एलक्यूज टॉपिक असेल ते एका दिवसामध्ये तुम्हाला कंप्लीट करून टाकायचे. जर तुम्ही 5 ते 7 दिवसात किंवा 7 दिवसामध्ये जर तुमचे 4 एलक्यूचे टॉपिक जर कव्हर झाले, मग तुमचे 40 मार्क त्या पेपरमधल्या हातात आले आणि त्यासोबत जे एलक्यू मध्ये जे एसीक्यू कव्हर होतात ना, तर ते तुम्हाला पण कव्हर होऊन जातील. म्हणजे तुम्हाला 40 मार्क ते. आणि बऱ्याच सब्जेक्टमध्ये जसं की अॅनाटॉमी म्हणा, फिजिओ म्हणा, जे तुमचे एलक्यूज टॉपिक कव्हर झाले ना, तर तेच तुमचे एसीक्यूज टॉपिक सुद्धा चॅप्टर कव्हर करतात. जसं एक तुम्ही पाहायला गेले ना, प्रत्यक्ष प्रमाण वगैरे झाले तर त्याच्यावर एलक्यू सुद्धा येतो आणि त्यावरती एसीक्यू सुद्धा येतो. मग त्याचे 15 मार्क ते कंप्लीट झाले आणि त्यासोबत एमसीक्यू असेल ते 2-3 मार्क कंप्लीट होऊन गेले. म्हणजे एक चॅप्टर तुमचे किती जवळपास 17-18 मार्क कव्हर करतो. तर अशा वेळेने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मी ब्ल्यू प्रिंट त्यामुळेच म्हटलं तुम्हाला सुरुवातीला, ब्ल्यू प्रिंट बाजूला काढा. ब्ल्यू प्रिंट जर तुम्ही बाजूला काढता तर तुम्हाला कळून जाईल की हा चॅप्टर आपल्याला एलक्यूला सुद्धा आहे आणि हा चॅप्टर आपल्या एसीक्यूला सुद्धा आहे आणि यावरती एमसीक्यू सुद्धा किती येतात. म्हणजे यावरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कोणत्या चॅप्टरला किती वेळ द्यायचा आणि कशा प्रकारे अभ्यास करायचा. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त या लवकर तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ब्ल्यू प्रिंटचा फॉलो करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि दररोज ब्ल्यू प्रिंटमध्ये तुम्ही 1-1, 2-2 चॅप्टर, म्हणजे 1-1, 2-2 ते टॉपिक चॅप्टर संपवले तर त्यापुरते टिक करीत चालले. मग तुम्ही जर टिक 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 असे करीत गेले तर तुम्हाला डोक्यात एक क्लिअर आयडिया असणार आहे, या 4 दिवसामध्ये मी 4 एलक्यूज टॉपिक कव्हर केले. आता माझ्याकडे किती राहिले, पुढचे फक्त एसीक्यूचे 1-2 टॉपिक राहिले. कारण की 4 एलक्यूचे टॉपिक जर तुम्ही कव्हर केले तुमचे ऑलमोस्ट 4 ते 5 एसीक्यू मिनिमम म्हणतोय बरं, इझिली कव्हर झाले असतील. उरलेले फक्त 2 ते 3 जे एसीक्यू असेल ते राहिले असेल, मग त्यावरती फोकस करायचा. म्हणजे तुमचा ऑलमोस्ट सिलेबस संपला नाही. आणखी एक सांगतो, बऱ्याच विद्यार्थी म्हणते सर की आम्ही सगळाच अभ्यास करायचा का, नाही बाळा, आता 1 महिना राहिला, सगळंच वाचणं पॉसिबल नाही. मग काय करायचं, जे PYQ असेल, PYQ असतील आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणा किंवा PYQ म्हणतोय मी, तर ते तुम्हाला काय करायचं, त्याचा अभ्यास करायचा. आता का म्हणतोय मी, ॲनाट झालं, फिजिओ झालं, हे काय जे सब्जेक्ट आहेत त्याचा सिलेबस खूप वास्ट असतो, हे मला पण माहिती आहे. या सिलेबस खूप वाचतो येतं, मग याचं सगळंच वाचत बसायचं का, तर नाही. हे तुम्हाला सांगतो, याचा आयुर्वेद पोर्शन तुम्हाला सगळा अभ्यास करायचा आहे. आणि जे काही मॉडर्न पोर्शन आहे तर ते मॉडर्न सगळं करीत बसू नका, कारण आपल्याकडे वेळ काही राहिलेला नाही. जेवढे काही महत्त्वाचे बोन्स आहे, जेवढे काही महत्त्वाचे जॉईंट्स आहे, जेवढे काही IMP आहे, म्हणजे सगळ्याच काही पाहायला गेलं नर्वस सिस्टम मधलं जेवढं IMP, त्यानंतर जॉईंट्स मध्ये जे काय IMP, बोन मध्ये जेवढे काही बोन IMP तेवढेच करून घ्या. आता सगळ्या जे शिल्लकचं डोकं लावत नाही. डायजेस्टिव्ह सिस्टम मधलं पण जे लिव्हर, पॅनक्रियास, स्टमक वगैरे जे काय आपलं एलक्यू विचारलं जातं ते चांगल्या प्रकारे करून घ्या. आणि ज्यावरती मागं जे PYQ मध्ये जसं की अपेंडिक्स वगैरे क्वेश्चन पडलेला आहे, त्यानंतर इकडे जे दुसरे जे काही टॉपिक असेल, सिकम वगैरे झाले, यावरती क्वेश्चन मागं पडलेले आहेत. तर असे काही IMP, PYQ क्वेश्चन आहे तेवढे सफिशियंट करा. बाकी शिल्लकचं काही डोकं लावू नका, कारण की वेळ आपल्याकडे नाही आणि सगळंच करणं आपल्याकडे आता पॉसिबल नाही. पेपरमध्ये जर ऑड पडला तर फेकाफेकी थोडंफार चालते, पण आपल्याला जवळपास 90-80% आपला सिलेबस चांगला कव्हर पाहिजे. कारण पेपरमध्ये 10-20% जरी नसले तरी फेकाफेकी करून चालून जाईल, इकडून तिकडून पास इझिली होतात. पण जर काहीच येत नसेल, कारण की तुमचं सिलेबस काहीच कंप्लीट झालं नसेल आणि तुम्ही एकच सिस्टीम पूर्ण महिनाभर चालत बसले, तर तुमची पासिंग कोणी काढू शकत नाही. त्यामुळे आपल्याला थोड्या दिवसामध्ये सगळंच थोडा अभ्यास करीत जायचं आणि मिनिमम आपल्या काहीतरी त्यामध्ये लिहिता येईल अशा प्रकारे अभ्यास करायचा. आणि करताना पण आणखी काय करायचं, आपल्याला तुम्हाला शॉर्ट्समध्ये स्वतःच्या नोट्स वगैरे काढत चालायचं. शॉर्टमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट केली तर शॉर्टमध्ये स्टमक काय आहे बाबा, स्टमकचे काय आहे, साईड डिटर्मिनेशन वगैरे जे झालं काय, स्टमकमध्ये वगैरे पाहायला गेलं त्याचं मेजरमेंट किती दिलं आहे, काय नाही, स्टमक कशा प्रकारे ॲक्शन करतं, काय नाही, सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. स्टमकचे लेअर काय काय नाही, इन डिटेल सगळं काय माहिती पाहिजे. स्टमकची डायग्राम कशी काय नाही, त्यानंतर सरफेस वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे. इन डिटेल तुम्हाला सगळं काय यामधलं माहिती पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता वगैरे. अशा प्रकारे शेवटला तुम्हाला नोट्स वगैरे काढायचे आहेत. म्हणजे शेवटला तुम्हाला शॉर्ट नोट्स आता असतील तुमच्याकडे पेपरच्या मध्ये, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला खूप हेल्पफुल आहे जे. त्यामुळे आतापासून तुम्हाला शॉर्टमध्ये स्वतःच्या नोट्स पण प्रिपेअर करायच्या, एकदम शॉर्टमध्ये, इन डिटेल येत बसायचं नाही. थोडं पेपरमध्ये कसं आलं तर आपल्याला एक आयडिया पाहिजे की आपण कशा प्रकारे मांडू शकतो. तर अशा प्रकारे शॉर्ट नोट्स पण काढायचे, ब्ल्यू प्रिंटनुसार अभ्यास पण करायचा आहे आणि कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास करायचा. यावरती मी ऑलरेडी लास्ट 30 डे म्हणून स्ट्रॅटर्जी म्हणून ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत. ॲनाट झालं, त्यानंतर
क्रिया शरीर वगैरे यांचे सगळ्याच व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, जा बघा तुम्ही जाऊन कशाप्रकारे आपण सिलेबस कव्हर करू शकतो. त्यामध्ये तुम्हाला त्यानुसार असा अभ्यास करायचा आहे. फक्त शेवटला PYQ करत बसा, जास्तीत जास्त आपल्या डोकं लावत नाही. ॲनॅट झालं, फिजिओ झालं, यामध्ये PYQ करायचं आहे. संस्कृत सारखे आहे, यामध्ये तुम्हाला बेसिक चांगलं नॉलेज पाहिजे, संस्कृतचं ग्रामर पाहिजे, पेपर 2चा चांगला अभ्यास पाहिजे. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये कुठेही स्किप वगैरे करायचं नाही. संस्कृत चांगला अभ्यास करा. मग झालं पदार्थ विज्ञानमध्ये तुम्हाला काय करायचं, तर पदार्थचं पण काय करायचं, तुम्हाला क्वेश्चननुसार अभ्यास करायचा आहे की ह्या चॅप्टरमधून कशाप्रकारे क्वेश्चन येत्या. आणि पदार्थमध्ये तुम्हाला थोडा रट्टा मार सब्जेक्ट आहे, थोडा रट्टा मारावा लागेल ना. पेपरमध्ये लिहायचं आहे ना, तर थोडा रट्टा वगैरे मारावा लागेल. त्यामध्ये काही काय म्हणता येईल आपल्याला की शॉर्टकट नाही, कारण की थोडा रट्टा मारावा लागेल. आणि त्यामध्ये थोडाफार तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. बाकी इकडून तिकडून तुम्ही फेकाफेकी थोडी जरी केली तरी चालून जाईल. फक्त मेन कन्सेप्ट काय आहे तुम्हाला थोडीफार माहिती पाहिजे. समजलं ना. नंतर राहिलं संहिताचे पण तुम्हाला शेवटी इम्पॉर्टंट क्वेश्चन करून जा. त्यामधलं तुम्हाला आता खूप काही इन डिटेल वाचत बसायची गरज नाही. इम्पॉर्टंट क्वेश्चन करा. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तेवढेच करा बस. यामधून तुमचा पासिंग इझिली होऊन देण्याची गॅरंटी मी देतो. हे झालं. आता हे शेवटच्या 30 दिवसामध्ये अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जास्त काही डोकं नाही लावायचं आहे, तुम्ही पास होणार आहे. कारण की खूप विद्यार्थी आहे शेवटचं एक महिन्यामध्ये 15-15, 20-20 दिवसामध्ये शेवटी लागतात आणि ही एक्झाम पास चांगल्या प्रकारे होऊन दाखवतात, ते पण चांगल्या मार्कने. त्यामुळे तुम्हाला स्वतः लाज वाटून घ्यायची नाही, काही नाही. स्वतः डिमोटिवेट होऊन घ्यायचं नाही की तुम्हाला वाटेल चल महिनाभर राहिला, सगळ्याचा अभ्यास झाला, आम्ही झालं नाही, असं काही नसतं. शेवटचे जे 30 दिवस चांगला अभ्यास करतात तेच विद्यार्थी पास होतात. ज्यांनी वर्षभर जरी अभ्यास केला असला आणि शेवटचे 30 दिवस जरी अभ्यास नाही केला तर त्या विद्यार्थ्याचा पेपरसुद्धा घाण जातो. असे विद्यार्थी खूप सारे पाहिलेत मी. त्यामुळे तुम्हाला शेवटचे 30 दिवस खूप मॅटर करतात. त्यामुळे 30 दिवसात तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे आणि या 30 दिवसात झोप कमी घ्यायची, चांगली काय म्हणता येईल त्याला, स्वतःचा आहार चांगला ठेवायचा आणि अभ्यास जास्त करायचा. आळस काही करायचं नाही. त्यामुळे चांगला तुम्ही अभ्यास करा. जसा तुम्ही चांगला अभ्यास करताल तसा तुमचा रिझल्ट येणार आहे. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. शेवटी आपण काय करूया तुम्हाला एक सांगतो मी, आता फक्त अभ्यास करा. शेवटचा विचार आपण शेवट करूया. पेपर कसा गेला, काय नाही ते शेवटचं शेवट बघूया. आता आपल्याकडे काम काय फक्त की आपण सध्याला काय करू शकतो, आता आपण अभ्यास करू शकतो आणि विषय काढू शकतो. याच्यावर दुसरं करू शकतो का नाही, तर मग काय नाही. आपण पुढचं भविष्यात काय विचार करायचं नाही. सध्या फक्त आपल्याकडे टाईम आहे, आपण अभ्यास करायचा आहे. पुढचा विचार करायचा नाही आहे, फक्त अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायचा आणि अभ्यास करायचा. समजलं. त्यामुळे कोणालाही काही वाटत असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पर्सनली माझा नंबर आहे, मेसेज करू शकता. सर असं वाटतंय, हा माणूस इथं बसला आहे, ऐकन तुमचं, तुम्हाला सांगन पण यावरती मार्ग वगैरे सांगन. त्यामुळे टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. चांगला अभ्यास करा. पेपर सोपे जाणार तुम्हाला, हा विचाराने अभ्यास करा. एकदम सोपे जाणार. तुम्ही अभ्यास करताना महिनाभर शेवटा एकदम सोपे विषय, एकदम सोपे पेपर जाणार तुम्हाला आणि तुम्ही 100% पास होणार आहे. खात्री देऊन सांगतोय, कारण की तुमच्या अगोदर 2-3 बॅच माझ्याकडून येऊन गेल्या. त्यामुळे मला माहिती पेपरमध्ये काय येतं काय नाही. त्यामुळे तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपरसुद्धा फ्रीमध्ये भेटून जातील. फक्त चांगला अभ्यास करा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला हा चॅनल किंवा आपले व्हिडिओ आपल्या तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल. कारण कर भला सो हो भला. त्यामुळे तुमचं पण चांगलं होईल, त्यांचं पण चांगलं करा आणि पेपर तुम्हाला चांगले जाणार आहे. समजलं ना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.